हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलचा जो 17वा हप्ता आहे आणि त्यालाच आपण नोव्हेंबरचा हप्ता म्हणतो. हा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता तुम्हा सर्वच बहिणींना लागलेली आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना 16वा हप्ता भेटला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण ज्या बहिणींना 16 हप्ता भेटला असेल त्यांनाच 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता दिला जाणार आहे. आणि आता प्रत्येक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये 3,000 रुपये भेटणार आहे का? 1,500 रुपये भेटणार आहे का? याबद्दलची चर्चा चालू आहे आणि त्यामध्येच आदितीताई तटकरेंनी एक स्वतः आनंदाची बातमी दिलेली आहे. मोठी गुड न्यूज दिलेली आहे लाडक्या बहिणींनो. ही खुश खबर तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तत्पूर्वी जर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. कारण या ठिकाणी तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह केले जातात आणि ज्याच्या माध्यमातून तुमच्या मनातील जेही डाउट्स असतात ते क्लिअर होतात. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, टीव्हीची ही अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 3,000 की 1,500? लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये किती पैसे मिळणार? 17वा आणि 18वा हप्ता एकत्र मिळणार का? याबद्दल या ठिकाणी बोलल्या गेलेलं आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. डिसेंबर महिन्यात 3,000 की 1,500 रुपये मिळणार असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. पण लाडक्या बहिणींनो, मला असं वाटतं की तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500 रुपये दिले जाणार आहे. म्हणजे 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकच तुम्हाला दिला जाणार आहे. डिसेंबर आणि नोव्हेंबर हे एकत्र तुम्हाला दिले जाणार नाही. जर असं काही झालं असतं तर आतापर्यंत नोटिफिकेशन यायला पाहिजे होतं. बट सरकारनी किंवा वृत्तपत्र वाहिन्यांनी किंवा युट्यूबर सुद्धा म्हणत आहे की 3,000 रुपये द्यावं. आपण सुद्धा म्हणूयात की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये पाठवावे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र पाठवावा. ही आपण मागणी करतो. तर तुम्हाला काय वाटतं, ही जी मागणी आहे आपली, ही योग्य आहे का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर 3,000 तुमच्या अकाउंटला आले, तर तुम्हाला खुशी होईल का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3,000 ऐवजी फक्त 1,500 रुपये येणार आहे. बस मी माझं मत दिलंय आणि हेच योग्य आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. या योजनेबाबत ऑक्टोबरपर्यंतचे सर्व हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेत नोव्हेंबरचा हप्ता अजूनही दिलेला नाही. डिसेंबर महिना सुरू झाला आहे, त्यामुळे आता डिसेंबरचा हप्ता देखील येणार. कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार? लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. लाडक्या बहिणींनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वेगवेगळा येणार की एकत्र येणार असाही प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. त्यात राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आता महिलांना पैसे येणार की नाही असा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो प्रत्येक महिन्यामध्येच करत आहे. हे सरकार ढोंगी सरकार आहे. फक्त मतलबी सरकार आहे. यांना काय पाहिजे आहे? वोट्स पाहिजे आहे. म्हणून तुम्हाला जर बघितलं असेल तर निवडणूक पूर्वी काहीही ट्वीट करतं. पण अजूनही अनेक लाडक्या बहिणींचा जो सेकंड ओ-टी-पीचा प्रॉब्लेम आहे, वेबसाईट अपडेट झालेली नाही आहे. डॉक्युमेंट कुठे द्यायचे? अंगणवाडी सेविका स्वीकारत नाही आहे. ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे, ज्या बहिणींना ओ-टी-पी जात नाही आहे, ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे, त्यांनी काय करावं? अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत. 1,500 किंवा 3,000 मिळणार. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात 1,500 किंवा 3,000 रुपये येणार असा प्रश्न विचारला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी 2 हप्ते एकत्रित दिले होते. बघा इथेच सांगितलं आहे, निवडणुकीच्या वेळी म्हणजे निवडणुकीपूर्वी 2,000 म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले होते. किती हजार? 3,000 रुपये. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तर झाला. बरोबर? अल्मोस्ट 90% निवडणुका झाल्या. आता काही राहिलेले जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी कधी होणार आहे? 20 तारखेला. मग आता पैसे 3,000 भेटणार का? तर नाही. आता फक्त आणि फक्त 1,500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. त्यानंतर के गरजेची आहे का? तर यासाठी लाडक्या बहिणींनो, जो 17वा आणि 18वा हप्ता असेल, यासाठी ई-के-वाय-सी गरजेची नाही. बट जर तुम्हाला पुढचे हप्ते जर चालू पाहिजे असेल, तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटावे असे वाटत असेल, तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी कंप्लीट करा. ई-के-वाय-सी कंप्लीट केली तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहे. अदरवाईज नाही भेटणार आहे. पण 17वा आणि 18वा हप्ता, मला तसं वाटतं 19वी हप्ता सुद्धा तुम्हाला विथआऊट ई-के-वाय-सी मिळेल. म्हणजे के-वाय-सी चुकली असेल तरी मिळेल, झाली असेल तरी मिळेल, सोबत नसेल झाली तरी सुद्धा मिळेल. क्या खाते में ट्रांसफर होगा 3,000 रुपये? बघा, एका हिंदीची न्यूज़पेपर की बातमी है, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. पिछले वर्ष का अनुभव है, विधानसभा चुनाव के ठीक पहले महिलाओं को 2 महीने की किस्त एक साथ दी गई थी।
इस मिसाल को देखते हुए इस बार भी लाड़की बहन योजना के तहत नवंबर और दिसंबर की किस्तें एक साथ आने का प्रलंब संभावना है। सूत्रों के अनुसार जल्दी संबंध के आधिकारिक घोषणा की जा सकते है. तर मला असं वाटत नाही लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला फक्त आणि फक्त किती येणार आहे? मी तुम्हाला आकडा देतोय. तो आकडा म्हणजे ₹1500. मग कधी येणार आहे? सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे जे प्रश्न आहे, सगळे प्रश्न मागे आदित्य तटकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती बाकायदा आणि त्याच्यामध्ये सांगितले होते, की सगळेच प्रश्न सुटलेले आहेत, पण अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत. तर या आदितीताई तटकरेंना मी एवढीच मागणी करतो, की जर तुम्ही महिला असून या महिलांचे प्रश्न समजून घेऊ शकत नाहीये, तर आम्ही या महाराष्ट्रातील महिलांनी कुणाकडे बघावं, हीच तुम्ही Facebookच्या माध्यमातून एक ट्वीट करा आणि सांगा आम्हाला, की बाबा या महिलांनी कोणाकडे बघावं. बरोबर? जर एक महिला महिलांचे प्रश्न समजू शकत नाही, तर तुमची प्रतिक्रिया काय लाडक्या बहिणींनो? तुम्हाला काय वाटतं? खरंच आदितीताईंनी तुमच्या समस्या समजून घ्यायला पाहिजे का? आणि हे जे प्रश्न आहे लवकरात लवकर सोडवावे का? काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अंगणवाडी सेविका कागदपत्रे घेत नाही आहेत, सर्वांनाच माहीत आहे. काही ठिकाणी सुरू झालाय, पण काही ठिकाणी अजूनही घेत नाही आहे. ज्या बहिणींना पती नाही आहे, वडील नाही आहे, सोबत त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे. डॉक्युमेंट्स असतील तर अंगणवाडी सेविका आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग आहे. पण ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, ज्यांचे पती त्यांच्यापासून विभक्त राहतात, पण अजून डायव्होर्स झालेला नाही आहे. आईपासून जे वडील आहे, बरोबर? वेगळे राहतात. ज्या बहिणी अविवाहित बहिणी आहेत, त्यांना फॉर्म भरायचा आहे. तर वडील आता ओ-टी-पी देत नाहीयेत. त्या बहिणींनी काय करावं? सोबत त्यांच्यासाठी सेल्फ डिक्लेरेशनचं काही ऑप्शन आहे का? मी सांगितलं तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तर सरकारकडनं असं अधिकृत माहिती आली का? नाही आली. पण तुम्ही लवकरात लवकर सेल्फ डिक्लेरेशन करून जमा करायला सुरुवात करा. ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नाहीयेत, त्या बहिणींनी काय करा? पहिले तर चेक करा, की तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का? त्याच्यानंतर तुम्ही ओ-टी-पी सेंड करा. जर ओ-टी-पी नाही येत असेल, तर त्याबद्दल सरकारने काहीतरी अपडेट करायला पाहिजे. ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही, त्यांनी दररोज 20 ते 25 वेळा प्रयत्न करा. स्वतःच मोबाईलवर. कुठेही जाऊ नका. स्वतःच्याच मोबाईलवर 20 ते 25 वेळा प्रयत्न करा. 100% आय होप की तुमचं त्या ठिकाणी होऊन जाईल. पण ज्या बहिणीकडे मोबाईल नाही, मग त्यांनी आता मोबाईल घ्यावा का? सिम कार्ड घ्यावं का? बरोबर? तर मोबाईल घेण्याऐवजी माझा असा लाडक्या बहिणींना म्हणणं आहे, की तुम्ही सिम घ्या आणि दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये टाकून किंवा घरचा जो दुसरा मोबाईल आहे त्याच्यामध्ये टाकून तुमचा तो आधार लिंक करा आणि ओ-टी-पी पाठवा. कारण हे सरकार त्यांच्याकडनं काहीही करणार नाही असं आपल्याला वाटतंय. निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये त्यांना वोट पाहिजे. दॅट्स इट. अजूनही त्यांना काहीही तुमचं घेणं-देणं नाही. असतं तर आतापर्यंत काय झालं असतं, सगळे ऑनलाईन ऑप्शन ओपन झाले असते, की ऑनलाईनला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं. ऑप्शन ओपन झालं असतं वेब फोल्डरला. अजूनही ते झालं नाहीये. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलंय अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत, की त्यांना ई-के-वाय-सी करता येत नाही ऑनलाईन. मोबाईल नाही आहे, सिम नाही आहे. मग अशा बहिणींसाठी ऑफलाईन सुद्धा सुरू करायला पाहिजे होतं, बरोबर? आजची तारीख बघितली आहे 4. तर मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो, जो अ, ह्या महिन्याचा जी-आर आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जो जी-आर आहे, तो आज, उद्या, परवा म्हणजे 4, 5, 6 या तारखांमध्ये यायलाच पाहिजे. अन्यथा जर आला नाही, तर तुम्ही लक्षात घ्या, सेकंड वीक ऑफ डिसेंबरमध्ये जी-आर येऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या 3 दिवसांमध्ये जी-आर येईल आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये म्हणजे सेकंड वीकच्या शेवटचे 3 दिवस 11, 12, 13 यामध्ये पैसे वाटप होतील आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल, तर इथून 1 महिना पहिले घेतला होता आणि तेव्हा सांगितलंच होतं मी तुम्हाला, की 8 ते 13 मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वाटप होऊ शकतात. मग अनेक लाडक्या बहिणी म्हणतील किंवा अनेक पुरुष म्हणतील या ठिकाणी, की "दादा आचारसंहिता पुढे ढकलली आहे." तर आचारसंहिता जरी 21 तारखेपर्यंत लागू असेल, तरी या आचारसंहितेचा या आपल्या योजनेवर किंवा लाडकी बहीण योजनेवर प्रभाव पडणार नाही आहे. तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार आणि तेही डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, माझे शब्द ऐका. 8 ते 13 मध्येच तुम्हाला अकाउंटला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. कारण की निराधार ज्या योजना आहेत त्याचा जी-आर सुद्धा आला होता आणि अकाउंटला पैसे सुद्धा क्रेडिट झाले होते. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो 3,000 भेटणार की 1,500 भेटणार? तर फक्त आणि फक्त 1,500 भेटणार. ही जी आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली? काय वाटली? नक्की प्रतिक्रिया सांगा. त्याचबरोबर ज्या आदित्यताईंना एवढंच म्हणायचं आहे, की तुम्ही महाराष्ट्रातील ज्या बहिणी आहेत, महिला आहेत त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि लवकरात लवकर जी वेबसाईट आहे तिच्यावर ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचं ऑप्शन उपलब्ध करून द्या आणि ज्या बाकीच्या महिला आहेत त्यांचाही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता इथे थांबतो आणि महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना एवढी अपेक्षा ठेवतो, की तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवाल आणि त्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ जेव्हा आदित्यताई बघतील किंवा त्यांच्या सरकारमधील कोणी बघतील, तर तेव्हा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण करतील. आता थांबतो आणि
भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.